शेतकरी मित्रांनो, तुम्ही महागातली महाग औषधं आणली, खूप कष्ट केले, पण तरीही तुमच्या पिकावरचा रोग जात नाहीये का? अळीचा प्रादुर्भाव तसाच आहे. मग दोष औषधाचा नाही तर तुमच्या फवारणीच्या वेळेचा असू शकतो. 90% शेतकरी हीच एक चूक करतात. ती चूक कोणती हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आरपी म्हारोळकर चॅनलवर आपलं स्वागत आहे. शेतीविषयी उपयुक्त माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बऱ्याचदा आपण काय करतो, मजूर उपलब्ध आहेत म्हणून किंवा घाई आहे म्हणून भर उन्हात दुपारच्या दरम्यान फवारणी करतो. पण मित्रांनो, कडक उन्हात औषधाचं बाष्पीभवन होतं आणि पानांवरील छिद्र बंद असतात. परिणामी औषध पिकाच्या आत जातच नाही आणि तुमचे हजारो रुपये पाण्यात जातात. आणि मग वाटतं की इतकं महागाचं औषध आणून कष्ट केलं त्याचे हे फळ. मग योग्य वेळ कोणती? शास्त्रशुद्ध पद्धत सांगते की फवारणीसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 10च्या आधी किंवा संध्याकाळी 4 नंतर. का? कारण यावेळी हवेत आर्द्रता असते, वारा शांत असतो आणि झाडं औषध शोषून घेण्यास तयार असतात. धनी भाकर खाऊन घ्या. धन्यवाद. आणखी एक गुपित सांगू का? फवारणी करताना पाण्याचा पीएच योग्य नसेल तरीही औषध काम करत नाही, तर औषधाची ताकद कमी होते. यासाठी साध्या लिंबाचा वापर कसा करायचा हे आपण पुढच्या भागात पाहूचलोय. जर तुम्हाला वाटत नाही की तुमची मेहनत सार्थ ठरावी, तर उद्यापासून फवारणीची वेळ बदलून पहा. काल निकाल नक्कीच वेगळा मिळेल. ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका. तुम्ही सध्या कोणत्या पिकावर फवारणी करत आहात? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.